आता ऑडियन्सला पण जरा विचारूया का? हा, कारण त्यांच्या टाळ्यांवरनं मला अंदाज येत नाही की फेवरेट जोडी कोण, ही कोणती ती कोणती, कारण सगळ्यांना साडे जोरदार टाळ्या वाजवतात. तर एकदा वैभव आणि पूजासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वैभव, पूजा. हा, तिकडनं चिअरिंग पण येते. ओके, ज्यांना वाटतंय वैभव पूजाने जिंकावं एकदा जोरदार चिअरिंग व्हायला पाहिजे. वैभव, पूजा. इथनं पण काही लोकांनी हात वरती केला. आवडती जोडी कोणती आपल्याला जाणून घ्यायचं. तुमची फुलवा, सॅड्रिक. मला या लोकांचा आवाज येतात जो पीछे बैठे ऊपर वरती बसले त्यांच्यासाठी एकदा फुलवा, सॅड्रिक. साक्षी, सौरभ. कम ऑन गाइस, साक्षी, सौरभ. मृण्मयी, मयुरेश. मृण्मयी, मयुरेश. इथे मागे खूप फॅन्स होता मृण्मयी, मयुरेश. अख्खा एक चंक आहे ज्यांनी. हे बघ, कुंकूवाले आहेत ना सगळे ते हळदी कुंकूवाले. एकदा तो चंक एकदा मृण्मयी, मयुरेश. काय नाही म्हणताय, काय म्हणताय? अच्छा, हात करतोय. अच्छा. आणि पुष्कर, शाल्मली. हो, पुष्कर. हा, या रिस्पॉन्स वरनं कळत नाही रे कोण जिंकणार काय. अजून सगळ्यांसाठी पुष्कर, स्वप्नील. पुष्कर, स्वप्नील. थँक्यू. थँक्स सर. थँक्यू सो मच. थँक्यू. डोळे भरून आले माझे. आणि ज्या लोकांना आम्ही कमिट केलं होतं त्या सगळ्यांना कार्यक्रमानंतर बॅक स्टेजला 100 रुपये मिळतील. डोंट वरी. थँक्स फॉर कॉलिंग. थँक्स. मला एक सांग स्वप्नील, हे सगळे तू आज अनुभवतोयस. Yes, तू कमाल. मागच्या पर्वात नव्हतास ना? तू काय माझ्या जखमेवर मीठ चोळतोयस? अरे काय परफॉर्मन्सेस होते रे मागच्या पर्वात. मी सांगतो मला सारखं वाटतं मागच्या पर्वात पाहिजे होतो, मागच्या पर्वात पाहिजे होतो. काय एक अप्सरा होत्या ना मागच्या पर्वात. लीना, बघतेस ना आणि ऐकतेस ना? गंमत लीना, गंमत गेली. काय 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 तू म्हणजे आमच्या दोघांमध्ये भांडण व्हावं म्हणून तू हे सगळं बोलतोस? नाही रे, या पर्वात आपली जोडी अशी मस्त जमलेली आहे, झकास जमलेली आहे. मी तू माझा एक सक्सेसफुल पार्टनर आहेस. तुझी साथ मला मिळाली. हरभराच्या झाडावर चढवू नकोस, मूळ मुद्द्यावर पटकन ये. तर मला असं वाटतं की काही क्षणांसाठी का होईना पण तुला सुद्धा त्या अप्सरा अलीच्या पर्वामध्ये न्यावं. कसं शक्य आहे ते? हे बघ, या रंगमंचावर अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. कारण आपल्या या महाअंतिम सोहळ्यामधल्या आपल्या 5ही जोड्यांना आपल्या नृत्यातून शुभेच्छा द्यायला आपल्या अप्सरा अली या पर्वातल्या 2 उपविजेत्या अप्सरा आज इथे आल्या आहेत. काय सांगतोयस? जास्त एक्साइट होऊ नकोस, तुझी बायको लीना समोर बसलेली आहे. 1 मिनिट, तुझी पण बायको समोर बसलेली आहे, पण तिने हे सगळं आधीच अनुभवलेलं आहे. थोडक्यात तिने आता पाणी सोडलेलं आहे तुझ्यावर. करेक्ट. तेव्हा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया नेहा पेंडसे आणि उर्मिला कानेटकर यांचा.
ध्यान पंजात नाही मावायचा ह्यो रान रांगडा तगडा माल शक्यावर पडला लंगडा अन राणीचा वाढतोय ताल पाणीचा तडका दिल में भडका पाणी कोण तर पाहताना इश्काची गोळी तंग चोळी माल मलाय गावरन हा राजाचा वाचलाय बाजा कोण गोळतो माग गुलाम पहा बरं कोण आलं इथे. बघा बघा. हायला खरंच आहेत. मग हाय 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 एवढंच बस. कंट्रोल. तर उर्मिला, नेहा, मागच्या पर्वामध्ये महाअंतिम फेरी सोहळ्यामध्ये तुम्ही परफॉर्म करत होतात. एक वेगळं टेन्शन होतं. आता कसं वाटतंय? मस्त. अरे ये कंट्रोल. मी त्यांना विचारतोय. हां, कसं वाटतंय तुम्हाला? मला तुम्हा दोघांना आणि मुख्य म्हणजे सरांना हे सांगावंसं वाटतं की जेव्हा या पर्वाला सुरुवात झाली तेव्हा थोडं चुकल्यासारखं वाटलं. वा म्हटलं, सगळी ती मजा पुन्हा त्या लोकांना जे यावेळचे कंटेस्टंट्स आहेत त्यांना अनुभवायला मिळेल. कुठेतरी थोडंसं असं झालं. मग म्हटलं की नाही, मला वाटतं संधी मिळायला हवी, कदाचित मिळेल आशा होती. तेव्हा आम्हाला फिनाले करता सांगितलं की छोटासा परफॉर्मन्स द्या. हाईट पुढची गोष्ट. सकाळी म्हटलं उर्मिले, काय मजा येते ना रिहर्सल करताना, नाचताना. एकच आहे, काही टेन्शन नाही. विदाऊट टेन्शन नाचण्याची जी मजा असते ना, सेडिस्ट म्हणायलाही हरकत नाही, पण त्याची मजा काही वेगळीच असते. पण खरंच या मंचावर पुन्हा येऊन सरांसमोर, तुम्हासमोर आणि स्वप्नील ऑफकोर्स यू ऑल्सो, फार मजा आली. उर्मिला. मस्त वाटतंय. मला वाटतंय ह्या पर्वात सुद्धा दुसऱ्यांदा या मंचावर परफॉर्म करते. पण कॉन्टेस्ट जेव्हा मी करत होते तेव्हा खरंच खूप टेन्शन असायचं. पण ती एक फीवर वेगळी होती. आणि सगळ्यांबरोबर इथे किती नाही म्हटलं तरी आपण मित्र असतो, पण तरीसुद्धा ती स्पर्धा असतेच. त्याच्यामुळे आपल्या आधीच्या परफॉर्मन्सला आपल्याला बीट करायचं असतं, आपल्या आधीच्याने केलेल्या परफॉर्मन्सला सुद्धा आपल्याला बीट करायचं असतं. त्याच्यामुळे एक वेगळी मजा असते ती. आज तसं नव्हतं, त्याच्यामुळे थोडंसंच वाटलं की अरे, पण मस्त पण वाटलं. ते टेन्शन नको वाटलं. बापरे, हे बरं आहे. ह्या मंचावर परफॉर्म करण्याची मजा वेगळीच असते. सरांसमोर परफॉर्म करण्याची मजा वेगळी असते. त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप 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 मजा आली, मला आणि नेहाला. आणि मी सगळ्यांना इथे उपस्थित असलेल्या आता फायनलिस्टना खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. मला माहिती आहे त्यांना काय होत आहे आतमध्ये आत्ता, त्याच्यामुळे मी कोणाला जाऊन हाय पण म्हणायचं आत्ता धाडच करत नाहीये. त्याच्यामुळे ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू. थँक्यू. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो, या दोघींचा आत्ताचा हा परफॉर्मन्स ज्यांनी कोरिओग्राफ केला होता त्यांनी या पर्वामध्ये सुद्धा गुरु म्हणून काम केलंय.
त्या दीपाली विचारेंसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. आणि त्याचबरोबर आपले लाडके मयूर वैद्य यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. आपण महागुरूंना विचारूया की ह्या दोन अप्सरांचा आजचा परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला. त्या या परफॉर्मन्समध्ये या दोघींना पाहिल्यानंतर असं वाटलं की अप्सरा आल्या. आणि तुम्ही दोघांनी अतिशय सुंदर, नेहा उर्मिला नेहमीप्रमाणे अतिशय सुंदर परफॉर्मन्स तुम्ही केलात. दीपालीनी अतिशय सुंदर कोरिओग्राफ केला आणि तुम्ही दोघांनी थोडीशी चतुराई दाखवलेली आहे एवढं मात्र नक्की. माझ्याच 2 चित्रपटातली 2 वेगवेगळी गाणी घेऊन तुम्ही हा परफॉर्मन्स दिला, पण तो सुरेख परफॉर्मन्स झाला. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू थँक्यू. आणि आता तुमचं वोट अपील. सॉरी, मी समोर आल्यावर कन्फ्युज. नाही नाही, आता ह्यांचं वोट अपील नाही. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. या ना, मी तुम्हाला सोडतो. या ना. अरे तिकडे तुला आता मी कुठेही सोडणार नाही. स्टेज नाही 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 नाही. सावकाश जा. हा, हो हो, ते सगळे बघतील. तिकडे पायऱ्या आहेत. हो हो हो, सगळे आहेत तिकडे, त्यांची काळजी घ्यायला.